नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, ब्लॅक होल्स, न्यूट्रॉन स्टार, बिग बँग, सुपरनोवा अशा काही बेसिक कन्सेप्ट आहेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या त्याच्या संबंधी. कारण आजच्या द हिंदूला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह संबंधीची एक न्यूज आहे आणि त्या बेसिसवर आपण ह्या सगळ्या संकल्पना समजून घेऊ. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह हे बऱ्याच दिवसांपासून न्यूजमध्ये येत असतं. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते सायमल्टेनियसली फॉलो करा. फेसबुकवर या नावाचा ग्रुपही आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की द हिंदूमध्ये न्यूज काय होती, तर न्यूज होती की दोन ब्लॅक होल्स ते मर्ज झालेले आहेत. हे दोन्ही ब्लॅक होल वेगवेगळ्या आकारमानाचे होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकाचा आकारमान सूर्याच्या 30 पट, दुसऱ्याचा 8 पट होता. आणि ज्यावेळेस ब्लॅक होल मर्ज होतात त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल वेव्स निर्माण होतात आणि त्या डिटेक्ट केल्या गेल्या. लिगो म्हणजे ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या, लिगोबद्दल पण आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्राचाही तिच्यामध्ये फार महत्त्वाचा एक रोल आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर सर्वप्रथम ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय असतात, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ही एक एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणारी वेव्ह आहे आणि ती वेव्ह जी असते ती एनर्जी ग्रॅव्हिटेशनल रेडिएशनच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज हे डिस्टॉर्शन्स असतात किंवा रिपल्स असतात इन अ फॅब्रिक स्पेस ऑफ अ टाईम. म्हणजे स्पेसमध्ये जसं आपण पाण्यावर तरंग उठतात, काही खडा वगैरे टाकला, त्या पद्धतीने ते रिपल्स आहेत स्पेसमधले. आणि ही एक एनर्जेटिक प्रोसेस असते आणि मोस्ट व्हायलंटसुद्धा होऊ शकते. आता तिच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल रेडिएशनच्या माध्यमातून पास थ्रू मॅटर विदाऊट इंटरॅक्टिंग इट. हे मॅटरमधून पास होते ही एनर्जी, त्याच्याबरोबर कसलंही इंटरॅक्शन न करता, त्याला कसलाही धक्का न देता किंवा त्याच्यावर प्रभाव न टाकता. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. ही सर्वप्रथम 1916मध्ये डिटेक्ट करण्यात आली होती आणि त्याचा जो बेस होता तो थेरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी अल्बर्ट आईन्स्टाईन. तर हे पण MCQ करता लक्षात ठेवा. थेरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी अल्बर्ट आईन्स्टाईन 1916मध्ये ही डिटेक्ट झाली होती. आता हे डिटेक्ट होण्याचे बेसिक हे असतात ते म्हणजे काय, तर ब्लॅक होल आहे, सुपरनोवा आहे, न्यूट्रॉन स्टार आहे, बिग बँग आहे. अशा ठिकाणी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्स बघायला मिळू शकतात. बघायला म्हणजे आपण अनुभवू शकतो त्या. ओके. तर हे नासाने तयार केलेलं एक म्हणजे स्वरूप आहे की बाबा अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वर्क होत असतील. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं जे डिस्टॉर्शन असतं स्पेस टाईममध्ये, म्हणजे ह्या दोन ब्लॅक बॉडीज आहेत आणि खरं तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या वेळेस दोन ब्लॅक बॉडीज आयदर कोलाईड होतील, एकमेकांना टक्कर मारतील, किंवा दुसरं म्हणजे एकामेकांमध्ये मर्ज होऊन जातील, तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल वेव्स निर्माण होतात. तर हे कोलाईड ऑर मर्ज. आणि तिच्यामध्ये मग काय होऊ शकतं तर स्पेसमध्ये, तर ते दोन आहे की ते स्क्वीज पण करू शकतं, ते त्याला एक्सपांड करू शकतं. या दोन गोष्टी आहेत. तर फक्त हे जे असतं ते फार लिटल बिट असा इम्पॅक्ट असतो तो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2016मध्ये लिगो प्रोजेक्ट करता जागा दिली होती. तर हा महाराष्ट्रातली जी जागा आहे ती हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. मी हे बऱ्याचदा तुम्हाला विचारलं पण होतं. हिंगोली डिस्ट्रिक्ट जो आहे आणि तिथलं दुधला नावाचं गाव आहे, तिथं 40.68 हेक्टरची जमीन महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी यांना. आणि हे काय करणार आहेत तिथं, लिगो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इंडिया प्रोजेक्ट तिथं उभारला जाणार आहे. 2025पर्यंत हा प्रोजेक्ट उभा राहील असं एक कयास आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं सुरू केलेलं आहे तिच्यामध्ये भारत, अमेरिका, ब्रिटन, इटली, जर्मनी, जापान या देशांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे की जे देश आज ग्रॅव्हिटेशनल वेव्हजवर संशोधन करत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अशी आता ही तिसरी लॅबोरेटरी असणार आहे जी भारतामध्ये आहे. याच्या आधी दोन आहेत, त्या US मध्ये अमेरिकेत आहेत. एक लिव्हिंगस्टन येथे आहे आणि दुसरं हॅनफोर्ड वॉशिंग्टन येथे आहे. या दोन्ही आपण स्पॉटलाईट इयरबुकमधच्या रिव्हिजनमध्ये कव्हर केलं होतं याला. आता हे जे आहे, हा जो प्रोजेक्ट आहे जो हिंगोलीला होणार आहे, तो जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते यल शेप्ड आहे. म्हणजे यल आकारामध्ये अशा दोन विंग हे राहतील, इच ऑफ 4 किलोमीटर लॉंग. आता यलमध्ये कसं असतं, हे खालचं जरा छोटं असतं, पण हे दोन्हीचं 4 किलोमीटर एवढी लांबी असणार आहे या ज्या दोघी लिम्स आहेत त्याच्या. आणि तिच्यामध्ये फेंटेस्ट ट्रिपल फ्रॉम कॉस्मॉटिक एक्सप्लोजन, जे म्हणजे मिलियन्स ऑफ लाईट इयर्स अवे आहे आपल्यापासून, आणि त्या फेंटेस्ट ट्रिपल म्हणजे एकदम बारीकमधलं बारीक रिपलसुद्धा इथं जाणवेल आपल्याला. तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ॲटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या दोघांचा हा एक पायलट प्रोजेक्ट आहे जो 25पर्यंत 2000 कंप्लीट होईल. तर हे लक्षात ठेवा, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर
हे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दाखवलं म्हणजे यू एसमधल्या ज्या लॅबोरेटरीज आहेत लिगोच्या, ही वॉशिंग्टनची आहे बघा, आणि दुसरी जी आहे हॅनफोर्ड वॉशिंग्टन, आणि ही दुसरी जी आहे ती म्हणजे लिव्हिंगस्टनमधली आहे. ह्या दोघांमध्ये जवळपास 3200 किलोमीटरचं अंतर आहे. ओके, आता याचा काय रेफरन्स आहे तेही तुम्हाला सांगतो. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल करते ॲट द स्पीड ऑफ लाईट, व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट टेल मी, हा ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं प्रकाशाचा वेग किती असतो. तर हा जो डिफरन्स म्हणजे एका ठिकाणी ती येणार म्हणजे इथं जाणवणं आणि दुसऱ्या लॅबोरेटरीत जाणवणं, तर हिच्यामध्ये जवळपास 10 मिली सेकंदचा फरक असू शकतो, है ना. आणि त्याच्यामुळे हा जो स्पेस आहे तो त्या सायंटिस्टला, तिथल्या शास्त्रज्ञांना वेळ देतो की ही स्पेस नेमकी म्हणजे ही जी वेव्ह आहे ती कुठून ओरिजिनेट झालेली आहे त्याचा शोध लावण्यासाठी. तर ते एक महत्त्वाचं आहे. तर या दोन्ही ज्या लॅबोरेटरीज आहेत त्याचा हा सिग्निफिकन्स, की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स टाईम आणि वाय टाईम ह्या दोघी टाईमांना एकच वेव इथं पण ऑब्झर्व होईल, इथंही ऑब्झर्व होईल. तर ह्या दोन टाईममधला जो वेळ असणार आहे तो 10 मिली सेकंदपर्यंतचा असतो, आणि त्यामुळे ते कुठून नेमकं ओरिजिनेट झालं हे सायंटिस्ट शोध लावू शकतात. आता लिगो प्रोजेक्ट जो आहे मी तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक एनर्जी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट हिच्यामध्ये बघतील. भारताने यू एसमधल्या ज्या म्हणजे यू एस लॅबोरेटरी लिगो लॅबोरेटरी बरोबर ज्या वेळेस आपण हा करार केला त्यावेळेस भारतातल्या 3 संस्था याच्यामध्ये भागीदार आहेत. एक, इंदोर राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आता हे काय करणार, लेझर अँड लेझर टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणार त्याच्यासाठी भारतातल्या याच्यात. आयुका जे आहे पुण्यातलं, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, तर हे सायंटिफिक टीम देतील. सायंटिफिक डेटा कॉम्पिटिशन अँड डेटा ॲक्विजिशन अशा याच्यासाठी आयुका काम करेल, म्हणजे ॲक्च्युली मॅनपॉवर आयुकाची असणार आहे. गांधीनगर इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च, तर याच्यामधून क्रायोजेनिक आणि हाय व्हॅक्यूम सिस्टीम ज्या असतील प्रेस्टिजियस प्रोजेक्ट करतात तर त्या दिल्या जातील. म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रामन्ना इन्स्टिट्यूट जी आहे इंदोर राजा रामन्ना ती तुम्हाला लेझर प्रोव्हाइड करेल, आयुका जे आहे ते मॅनपॉवर देणार, आणि गांधीनगरची इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च ही क्रायोजेनिक आणि हाय व्हॅक्यूम सिस्टीम देणार. ओके, तर 2016मध्ये हा सगळा जो करार झाला होता तर याच्यामध्ये इंडियन ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटचे सायंटिस्ट आणि यू एसच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनचे सायंटिस्ट यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. बघा, पायलट प्रोजेक्टमध्ये सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट पण आहे, पण ॲक्च्युअल करारामध्ये ॲटॉमिक एनर्जी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचा सिग्निफिकन्स काय, एकदा लिगो प्रोजेक्ट झाला तर काय होईल, एकतर इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्टेड बाय दिस ट्रान्समिटेड वेव्स. आता आपल्याला पण ती इन्फॉर्मेशन मिळेल. अनसॉल्व जे क्वेश्चन्स आहेत मिस्ट्री फिजिक्स ॲस्ट्रॉनॉमीच्या तर त्याची उत्तरं सापडतील. त्याच्यानंतर जी भारतातली सायंटिफिक कम्युनिटी आहे ती मेजर प्लेयर राहील, इमर्जिंग रिसर्च फ्रंटियर राहील ग्रॅव्हिटेशनल वेव्समध्ये. त्या काळामध्ये भारत ग्रॅव्हिटेशनल वेव्ह संशोधनामध्ये की रोल प्ले करणार. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांसाठी जे काही हाय एंड इंजिनिअरिंग रिक्वायरमेंट लागेल, म्हणजे वर्ल्ड्स लार्जेस्ट अल्ट्रा हाय व्हॅक्यूम फॅसिलिटी वगैरे, मग ह्या अपॉर्च्युनिटीज कुणाला मिळतील तर इंडियन इंडस्ट्रीला मिळतील. ॲकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूटला इथं काम करायला मिळेल, म्हणजे एकंदरच बिझनेस ॲज वेल ॲज नॉलेज. त्याच्यानंतर आता हे मल्टीडिसिप्लिनरी नेचर आहे या प्रोजेक्टचं, आणि याच्यामुळे की बऱ्याचशा गोष्टी आहेत की ऑप्टिकल लेझर, ग्रॅव्हिटेशनल फिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येतील आणि तिच्यामधून चांगल्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. वेगवेगळ्या ब्रांचेससाठी चांगलं आहे हे, कारण ते मल्टीडिसिप्लिनरी आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इंडियाचा जो आहे तो लोकल फोकस राहील, इंटरेस्ट ॲस्पिरेशन स्टुडंट अमॉंग द यंग सायंटिस्ट. ओके, म्हणजे भारताच्या बाबतीत विद्यार्थी, शिक्षक आणि त्या सगळ्या याच्यातच हे खूप चांगला रोल प्ले करणार आहे. पुढचं असतं ते म्हणजे ब्लॅक होल. आता ब्लॅक होल काय आहे, ब्लॅक होल ही अशी स्पेस असते स्पेसमध्ये की जिथं ग्रॅव्हिटी पुल सो मच दॅट इवन लाईट कॅन नॉट गेट आउट. ग्रॅव्हिटी इतकं काही शोषून घेते, आत ओढून घेते ती, की ती लाईटला पण सोडत नाही, त्याला ब्लॅक होल म्हणतात. आणि ही ग्रॅव्हिटी इतकी स्ट्रॉंग असते की मॅटर हे टायनी स्पेसमध्ये स्क्विन्स होतं. आणि स्टार ज्यावेळेस मरत असतो, म्हणजे स्टारचं पण वय असतं, आणि तो ज्यावेळेस त्याच्या शेवटच्या क्षणात असतो त्यावेळेस ब्लॅक होलसारखी परिस्थिती निर्माण होते. ओके, आणि हे लक्षात ठेवा, ब्लॅक होल कोलाईड होतात, मर्ज होतात, तेव्हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आपल्याला जाणवतात. सुपरनोवा म्हणजे काय, सुपरनोवा म्हणजे एक्सप्लोजन ऑफ स्टार. स्टारचं एक्सप्लोजन म्हणजे सुपरनोवा आहे. आणि लार्जेस्ट एक्सप्लोजन्स जे असतात ते स्पेसमध्ये होतात, आणि हे कशामुळे होतं, चेंज इन अ कोर ऑफ सेंटर ऑफ स्टार. तो सुपरनोवाचा जो म्हणजे स्टार जो असतो आपला तारा असतो त्याच्या कोरमध्ये, आता कोर कुठं असतो तर हा
तारा आहे आणि त्याचा हा कोर आहे मधला सेंटर सगळ्यात, इथं चेंजेस होतात आणि इथं चेंजेस झाल्यामुळे एक्सप्लोजन होतं. तर हा सगळा जो प्रकार असतो याला सुपरनोवा म्हणतात. पुढचं जे आहे ते म्हणजे न्यूट्रॉन स्टार्स. न्यूट्रॉन स्टार काय असतं की हाय मासेसचे एंडिंग पॉईंट्स, म्हणजे आता ज्या वेळेस कोर असतो स्टारचा तो कम्प्लिटली बर्न होतो, है ना, आयन कम्प्लिटली बर्न टू आयन, म्हणजे तिच्यातला जो कोर आहे स्टारचा ताऱ्याचा तो कम्प्लिटली बर्न होतो. एनर्जी प्रोडक्शन स्टॉप होतं तिच्यात, ऑब्विसली कोर सगळा संपला आहे तर एनर्जी राहणार नाही आणि मग कोर कोलॅप्स होतो. आणि कोर कोलॅप्स झाल्यानंतर स्क्विन्झिंग इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन टुगेदर टू फॉर्म न्यूट्रॉन्स ऑर न्यूट्रिनोज. म्हणजे आपण जो बघितला होता की हा स्टार आहे, या स्टारचा हा कोर आहे, हा कोर कम्प्लीट जळून खाक होतो आणि मग हा स्टार फ्यूज होतो आणि न्यूट्रॉन्स तयार होतात, दॅट इज न्यूट्रॉन स्टार. ओके. आणि हे जे असतं की न्यूट्रॉन डिजनरेसिव्ह प्रेशर तिच्यात येतं आणि त्याला न्यूट्रॉन स्टार असं म्हटलं जातं. आणि दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे बिग बँग. बिग बँग कधी झालं होतं असा प्रश्न पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, 13.8 बिलियन इयर्स. तर बिग बँग काय आहे तर एक्सपोजन आहे, म्हणजे जे आपलं एक्सपांड झालेलं एक्सपान्शन आहे स्टारचं, युनिव्हर्सचं एक्सपान्शन कधीपासून सुरुवात झालं तर 13.8 बिलियन इयर्स अगो ते झालं होतं. आणि युनिव्हर्स जे आहे आपलं ते एक स्मॉल सिंग्युलॅरिटीपासून इन्फ्लेड होत गेलं. आणि ही सगळी जी काही कॉस्मॉस आहे आजच्या डेटमध्ये एवढं सगळं एक्सपांड झालेलं युनिव्हर्स आहे त्याला बिग बँग असं म्हटलं जातं. तर ह्या काही बेसिक कन्सेप्ट्स होत्या, म्हणजे ॲक्च्युली बिग बँग असू देत, सुपरनोवा असू देत, तर याच्यावर पण बरंच काही बोलता येऊ शकतं किंवा ते शकतं, पण तेवढं आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह लक्षात ठेवा, ब्लॅक होल लक्षात ठेवा, स्पॉटलाईट पण जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.